सर्वांना समान अधिकार आहे असं सांगणारं राज्यकर्त्यांचं सरकार, परंतु मेळघाटातील बारू गावाच्या नागरिकांकरिता का नाही पाण्याचा अधिकार? अमरावती जिल्ह्याच्या फक्त 7 किलोमीटर अंतरावरच गाव आणि 3 वर्षापासून पाण्यासाठी एकाच विहिरीवर जीवाचे रान करणाऱ्या गावकऱ्यांची तडफड अजूनही सुरूच आहे। शासन आणि प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत आणि पाण्याशिवाय हवालदिल झालेलं बारू गाव आक्रोश करतंय, आम्हालाही पाणी द्या। धारणी मुख्यालयापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेलं बारू गाव आज प्रचंड जलसंकटात सापडलं आहे। गेली 3 वर्ष गावातील पाणी पुरवठा योजना बंद आहे आणि यंत्रणा गप्प आहे। गावकऱ्यांच्या माहितीनुसार लाखो कोटींचा निधी पाणी पुरवठा योजनांसाठी मंजूर झाला, पण गावात पाईपलाईन्स मात्र कोरड्याच आहेत। आजही बारू गावातील संपूर्ण वस्ती फक्त एका विहिरीवर अवलंबून आहे। महिलांना पाणी भरण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते। हे शासन आमचं काय पाणी प्यायला तरी देणार आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केलाय। ग्रामीण पाणी पुरवठा योजना मेळघाटात फेल झाल्याचं आता स्पष्ट दिसतंय। शासनाच्या डोळ्या देखत लोक उन्हात रांगेत उभे राहून थेंब थेंब पाण्यासाठी झगडतायत आणि यंत्रणा फाईल पुढे सरकवत आहे। नवनियुक्त आमदार केवलराम काळे यांच्याकडे गावकऱ्यांनी आशेने पाहिलं आहे। आता ते या जलभ्रष्टाचाराचं उघड सत्य समोर आणतील का, हे पाहणं महत्वाचं ठरेल। बारू गाव आज पाण्यासाठी लढतोय, उद्या हा लढा तुमच्याही गावात असेल। 3 वर्ष एकही पाण्याचा टँकर नाही, योजनेची पाईपलाईन फेल आणि प्रशासन शांत। ही खरी विकासाची किनार आहे का? सरकारकडे एकच मागणी, बारू गावाला त्वरित पाणी द्या, कारण पाण्याविना विकासाचा गाजर खोटा आहे आणि शासनाचं मौन ही पाण्यावरील राजकीय गद्दारी।